आपण बघितलं असाल संपूर्ण देशामध्ये विविध आंदोलन सुरू होते. ओबीसीतनं या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता. पण EWSचा निर्णय झाल्यानंतर मात्र 10% आरक्षण मिळाल्यानंतर त्या 10% आरक्षणामध्ये ओबीसीच्या बाहेर असलेले आणि त्यामधून ज्यांना EWS आरक्षण मिळालं त्यांची आज नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये बघा आज सर्वात जास्त EWSमध्ये फायदा मिळतो आहे. देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारने EWSचं 10% आरक्षण आणि सोबतच सारथीसारख्या योजना ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे. म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त EWSमध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे. आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये, 1% आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली आहे. आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका राहिली आहे. आणि यातनंच मग 10% EWSचं आरक्षण वगैरे या सर्व बाबी आल्या आहेत. मला असं वाटतं जे काँग्रेस पार्टीनी ओबीसीतनं आरक्षण द्या या भूमिकेला त्यांचं काय म्हणणं आहे. जे नाना पटोले आहेत, वडेट्टीवार आहे, जे त्यांना ओबीसीचा कळवळा येतो, तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी ओबीसीचा कळवळा करतात. पण अशावेळी मात्र ते ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का ही भूमिका स्पष्ट करत नाही. कारण ओबीसीतनं आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला EWSचं आरक्षण 10% आणि अजून त्या ठिकाणी जे काही सरकार द्यायचं असेल ते देण्याचा प्रयत्न करताय. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होऊ नये ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे EWS पासून सारथीपर्यंत आज एवढं मांडता येणार नाही, पण हे आम्ही पुढं केलेलं आहे. आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल, देवेंद्र फडणवीस सरकार करेल ही आमची भूमिका आहे.